सर्वात आधी अखंड दिवा लावून घ्या। त्यासाठी अष्टदल कमल काढून त्यावरती दिवा ठेवून हळदी कुंकवाने दिव्याची पूजा करून घ्यायची। गणपतीची स्थापना करण्यासाठी 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता ठेवून गणपतीची मूर्ती ठेवून गणपतीला हळदी कुंकू पुष्प दुर्वा वाहून घ्यायचं। त्यानंतर कुलदेवतेचा फोटो किंवा दुर्गादेवीचा फोटो ठेवून तोही आपण विराजमान करायचं। हळदी कुंकू पुष्प वाहून घ्यायचं। घटस्थापना करण्यासाठी एका तामणामध्ये आपण केळीचं पान किंवा पत्रावळी ठेवायची। त्यावरती 2 थर मातीची ठेवायची। त्यावरती मातीचा घट ठेवायचा। घटाला गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी ठेवायचं। त्यामध्ये हळदी कुंकू पुष्प अक्षता व्हायचं। त्यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची। नारळ ठेवायचा। हळदी कुंकू व्हायचं। गळ्याला लाल धागा बांधायचा। 5 हळदी कुंकवाची बोटे उठवायची। त्यानंतर धान्य पेरून घ्यायचं। त्यावरती हलगत आपण थोडीशी माती पसरवून घ्यायची आणि थोडे थोडे पाणी शिंपडून घ्यायचे। जास्तीचं पाणी शिंपडायचं नाही। त्यानंतर आपण देवीची ओटी भरून घ्यायची। खणा नारळाने ओटी भरायची। त्यासाठी आपण ब्लाउज पीस, तांदूळ, ओटीचं साहित्य, नारळ घेतलेलं आहे। अशी ओटी भरून झाल्यानंतर आपण जी विड्याच्या पानाची पहिली माळ घटाला